ओ ऑडिओ चालू आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. 7वा श्लोक आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. जीवलोके म्हणजे या जगामध्ये संसारामध्ये जीवभूत म्हणजे जीवात्मा, कर्ता किंवा भोक्ता म्हणजे मी. मम एव सनातन अंशः अस्ति. माझा शाश्वत अंश आहे. म्हणजे मी जरी या जगामध्ये असा देहाने वावरत असलो तरी माझा एक शाश्वत अंश आहे. म्हणजे अशा शाश्वत अंशापासूनच मी जिवंत आहे. थोडासा कठीण आहे बरं का. आणि पुढे काय म्हणतात, तो जो माझा अंश आहे प्रकृतीत स्थिर असलेल्या मनासह 6 इंद्रियांना तो आकर्षित करत असतो. हे जबरदस्त सोल्युशन परमेश्वराने काढलेलं आहे बरं का. की बघा तुम्ही, आपण मूळ कोणत्या अंशाचे आहोत? चैतन्याच्या अंशाचे आहोत. पण आपल्याला जड देह दिल्यामुळे काय झालंय,
जडाचा परिणाम जरा जास्त असतो. शिवाय त्यात अहम जड करतो या देहाला अजून. आणि ज्ञान नसेल तर अजून सगळं जड जड होत जातं. ज्ञानाने सगळं सूक्ष्म होतं आणि मन शुद्ध होतं. ज्ञानामुळेच मन शुद्ध होतं. जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, इथं कोणते नियम लागू पडतात, काय काय होतं, सगळ्या वस्तूंचं, सगळ्या घटनांचं, आपण का रडतो, आपण न रडता का राहतो, आपण केव्हा कंट्रोल करू शकतो, ज्ञान मिळाल्याशिवाय आपण नाही कंट्रोल करू शकत. हे सगळं या जडदेह प्लस चैतन्याचा अंश ह्याच्यापासून बनलेल्या जीवामुळे आपल्याला हे सगळं समजतं. परंतु काही अंशी हा चैतन्याचा अंश आपल्याला सतत वाचवत असतो आणि आपल्याला स्मरण करून देत असतो की. आणि आता आपण म्हणजे गीतेचा अभ्यासक म्हणजे सारखं केवढं आपण रोज ऐकतोय, भयंकर ऐकतोय आपण रोज. ते काहीतरी म्हणजे आवर्जून आत्मसात केलं पाहिजे आपल्यामध्ये, की हे आपण आपल्यामध्ये आणायचं म्हणजे आणायचं. कारण ह्याच्यापेक्षा अजून किती रिपीट करणार. असं रोज स्टडी ग्रुप नसतोच. 8 दिवसातनं एकदा कोण तुमची केअर करायला जात नाही. 8 दिवसातनं एकदा होतं काय माहिती का, 8 दिवसातनं एकदा यायचं. 8 दिवसापूर्वी काय झालं होतं माहीत नाही, आठवत नाही, काही नाही आणि इंटरेस्ट राहत नाही. त्याच्यानंतर येऊन बसलं स्टडी ग्रुपला की घरी काय काय आहे, दूध गॅसवर आहे का, घरातली माणसं आली आहेत की नाही, चावी कुठं आहे, अरे आपण चावी विसरलो का ठेवायची, असं झालं, जरा लवकरच निघू. कारण 8 दिवसांनी तो विषय होतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरी अजिबात वाचलेलं नसतं. त्याच्यामुळे तो स्टडी ग्रुप घेऊन सुद्धा अगदीच काही नसल्यामुळे तसं ते घेतलं जातं. परंतु तो न घेण्याचाच जमा आहे. म्हणजे कितीही लोक चांगले म्हणाले, वा वा वा, खूप छान खूप छान खूप छान, तरीही न घेण्यातच जमा आहे. कारण फार बुद्धिमान असेल तर 8 दिवसापूर्वीचं लक्षात राहतं, हो हे असं केलं होतं. किंवा मुलांच्या लक्षात राहतं, आपण हे असं केलं होतं, तसं केलं होतं, तसं केलं होतं, आता हे यावेळेस झालं, ते त्यावेळेस झालं असं. त्याच्यामुळे त्या स्टडी ग्रुपचा काही उपयोग नाही. पण हा स्टडी ग्रुप मात्र अगदी एक पर्वणी आहे. रोज ऐकल्यामुळे त्याचा परिणाम, त्याचा संग हा आपल्याला जडलाच पाहिजे. कारण आपण रोज ऐकतो आहोत, ते ज्ञान आपल्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि भगवंताचं हे म्हणणं आहे की माझाच एक शाश्वत अंश आहे, तो जीवात्मा बनतो. जीवात्मा बनतो कारण देहाबरोबर जातो ना जीवात्मा. आणि मग पंचज्ञानेंद्रिय मन यांना तो जीवात्मा स्वतःकडे आकर्षून घेतो. पंचज्ञानेंद्रिय आणि मन यांना तो जीवात्मा स्वतःकडे आकर्षून घेतो. म्हणजे हा जीवात्मा कोण आहे माहिती का, अहंकार, दुसरं काही नाही. आणि त्याने आकर्षित करून घेतलं की मग सगळं स्पॉइल व्हायला सुरुवात होते. माझाच एक अंश, ममैवांशः, मम एव अंशः, माझाच एक अंश
अनंत तत्वाला अनंत तत्वाचा एक अंश तो आता या देहाबरोबर मैत्री करतो आणि जीवात्मा बनतो. आणि काय होतं माहिती का, सगळ्यांना एक नवीन विश्व अनुभवायला मिळतं. हे जे नवीन विश्व आहे, आवडतं की नाही आपल्याला? माझ्या घरात, माझ्या 4 भिंतीत माझे कुटुंबीय. आता जर एक 8 दिवस पाहुणे आले असतील आणि ते पाहुणे गेले, अगदी सगळं भराभर आवरून बिवरून रिलॅक्स वाटतं की नाही? माझं घर, माझ्या घराच्या 4 भिंतींमध्ये माझ्या कुटुंबियांबरोबर मी शांत आनंदात घालवणार, असं आपल्याला वाटतं. हे गुणधर्म आहेत सगळे. हे सगळे गुणधर्म आहेत. अजून काय काय वाटतं? कधी कधी तर असं वाटतं मी एकटंच राहून, सगळे घरातले गेले ट्रिपला, पिक्चरला, आणि मस्त रिलॅक्स झोप. हे असं का वाटतं माहिती आहे? त्याचं कारण प्रत्येक चैतन्याच्या अंशाला स्वतःचं विश्व क्रिएट करायला आवडतं. आणि आता तर तो काय जीवात्मा बनला आहे देहाबरोबर राहून, म्हणजे तो मोहात पडला आहे. आता त्याला जास्त वाटेल मी आणि माझं विश्व. आणि इथे खरी खोट तयार होते. मी आणि माझं विश्व असेल तर आयुष्य कधीच उभं राहत नाही. आणि म्हणून अहंकाराच्या नादाला लागू नये, म्हणून ज्ञान एकदम परफेक्ट घ्यावं. आपलं जे उपकरण आहे, मी स्वतंत्र झोपणार, आता एकटं मजा करणार, कोणी नाही आज घरात, असं जे आपल्याला वाटतं, किंवा मी माझ्या कुटुंबियांबरोबर बस आज गप्पा गोष्टी मारणार, आमच्याकडे सारखे लोक येत असतात, आज आम्हीच फक्त, असं आपलं विश्व तयार करावंसं का वाटतं? त्याचं कारण देह मिसळला त्याच्यात आणि जीवात्मा झाला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण अहंकार त्याच्यात मिसळला जातो. देहामध्ये अहंकार आहे आणि त्याचा परिणाम होत राहतो आणि मग सगळं स्पॉइल होतं. ह्याच्यासाठी काय? ह्याच्यासाठी हे तर ज्ञान पाहिजे. ज्या वेळी मला ही भावना होते मी माझं स्वतंत्र सिक्रेट मजा करून घेऊ एकट्याने, त्यावेळी तिथे पायरी घसरलेली असते की अहंकार वाढीला लागलेला असतो आणि स्वतंत्र आयुष्य हे नाही आहे. त्याच्यामुळे आयुष्याला लिमिट यायला लागतं. काय केलं माहिती का तुम्ही? ते एका सरोवरात एक कमळं होती बरीच. माझ्या घरात हे कमळ हवं. माझ्या घरातल्या मोठ्या एका कुंडीत ते कमळ आणलं, एक कमळ काढून. अहो ते टिकलंच नाही. ते टिकलं नाही त्याचं कारण या निसर्गाची रचना ही समष्टी रचना आहे. एकमेकांच्या साथीने ते राहतात.
ते एकटं आणून लावलं. कुंडी खूप मोठी होती, छान होती, पाणी खूप भरलं होतं, सगळं व्यवस्थित केलं होतं, तरीसुद्धा ते टिकलं नाही. त्याचं कारण निसर्ग नियमानुसार त्याला जेव्हा आपण वेगळं काढू ना, प्रत्येक वेळी प्रत्येक जीवाला वेगळं काढू ना आपण, तर वेगळं काढलं की त्याला लिमिट्स येतात, लिमिट्स, मर्यादा. आणि मर्यादा येणारं जे जीवन आहे ते दुःखी जीवन आहे. आपण पाहिलं माणसाचं सुद्धा जीवन हे लोळाघोळाचं समष्टी जीवन आहे. त्याच्यामुळे कधीही लोकांना टाळायचं नाही. आणि सारखं लोकांमध्ये राहायची गरज नाही, पण लोकांना टाळायचं, एकटं राहायची इच्छा करायची असं नसतं. मग जितकं वेगळं वेगळं स्वतंत्र स्वतंत्र आयुष्य हवं आहे आपल्याला, तितकं ते लिमिटेड बनत जातं. कारण वेगळं वेगळं म्हणजे हिस्सा छोटा नाही का होत, पण समष्टीमध्ये राहिलं, सगळ्यांनी भरपूर घ्या, झालं जेवढं पाहिजे तेवढं घ्या. समष्टीमध्ये आहोत आपण, हा फायदा आहे. समष्टीमध्ये अहंकार विकायचा असतो, तिथे त्याची पर्वा नाही कोणी करत. आणि हा जो परमात्मा आहे आपल्यामधला, हा सारखा सगळ्यांना आकर्षित करून घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण तो जडदेह, अहंकार, हे इतके दुष्ट प्राणी आहेत ना, ते त्याच्यापासून आपल्याला सारखे लांबच करतात. त्यांची ती वृत्ती आहे मुळात. आणि जेव्हा आपण समष्टीबरोबर राहतो तेव्हाच खुली खुली आपली अभिव्यक्ती होते. आणि जेव्हा आपण एकटं एकटं स्वतंत्र राहतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्वच तोडलं जातं. समष्टीमध्ये अखंड व्यक्तिमत्व आहे आपलं, अडकलेलं आहे ते सगळं एकमेकांमध्ये अडकलेलं आहे, ते नाही आपण काढू शकत. या गोष्टी फिक्स आहेत. आणि ते काढू शकत नाही म्हणजे काढू शकलो तर अहंकार आहे त्याच्यात, जीवन लिमिटेशन्स येतात, मग येणारच दुःख. आपण काहीही मिळवू शकत नाही. शेतात गेलो, भरपूर भुईमुगाच्या शेंगा काढल्या होत्या, आम्हाला नाही मिळाल्या, आम्हाला नाही मिळाल्या, आम्हाला नाही मिळाल्या. आजोबा म्हणाले, इथे बसा आणि खा, सर्वांनी इथे बसा आणि खा, कोणी खिशात न्यायचं नाही, लिमिट नाही करायचं त्याला. उद्या पुन्हा या, पाहिजे तेवढ्या खा, प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार, न्यायच्या नाहीत. इथलं आपण काहीही नेऊ शकत नाही, माहिती आहे ना. यम परत पाठवतो, गाठोडी ठेवून या, पुन्हा लाईन लावा, तोपर्यंत मग आपले हाल होतात शेवटी. म्हणून काहीही न्यायचं नाही, शत्रूचे विचार न्यायचे नाहीत. आणि ती सवय आज लावायची.
सारखं शत्रूबद्दल विचार करणं, मित्रांबद्दल विचार करणं, स्तुती निंदा यांचा विचार करणं, मी आणि माझं खूपच म्हणजे मला लोक छान म्हणतात, आता काही राहिलं नाही. नथिंग. कुणाच्या कुठल्याही सांगण्यावर आता काही चांगलं वाईटपणा राहिला नाही. तर जसा असेल तसा असेल. अपेक्षा नाही. ज्या वेळी मला वाटेल मला मान मिळावा, झालं. विभाजित व्यक्तिमत्व तयार झालं. मला एकटीला मान मिळावा, या सगळ्या समष्टीमधनं काढून तोडून मला मान मिळावा. होतं, माणसाची विचारशक्ती पॉवरफुल असली की तेही होतं. माणसाला फार बरं वाटतं. अरे पुरस्कार मिळाला की किती खुश. माझा आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे, अत्यंत आनंदाचा, अविस्मरणीय दिवस. झालं. 8 दिवसांनी अविस्मरणीय आहे का स्मरणीय आहे माहीत नाही, काहीच माहीत नाही. त्याचं महत्त्वच समजं. भूतकाळ होतो ना तो. आपल्याला जर ज्ञान असेल तर हे सगळं समजत जातं आपल्याला आणि आपण कशातच अडकत नाही. आणि म्हणून भगवंत म्हणतात की हा जो चैतन्याचा अंश आहे ना, तो देहाबरोबर आलेला आहे ना, तर काय झालं आहे माहिती का, या जडत्वाच्या नियमानुसार, अहंकाराच्या नियमानुसार हा चैतन्याचा जरी अंश असला, त्याला जरी आनंदाने बागडायचा असला आपल्यामध्ये, कधी कधी तो बागडतो सुद्धा. परंतु हे जड शरीर आणि अहंकार हे आपलं व्यक्तिमत्व विभाजित करतात. कोणतीही अपेक्षा तुम्ही करा, व्यक्तिमत्व विभाजित होतं. सर्वांबरोबर मला जे काय मिळतंय ते मिळतंय, चांगलं आहे. कमी जास्त कमी जास्त कमी जास्त कमी जास्त, बस एवढंच ठीक आहे. उद्याची काळजी करायची नाही. प्रयत्न करायचे, काळजी करायची नाही. भरपूर प्रयत्न करायचे, जे करायचे ते करायचं. ज्ञान असलं की कुठेही गडबड होत नाही. आता हा नियम आपल्याला समजला, त्याच्यामुळे आता इतके दिवस जे आपण म्हणत होतो की आपली जी कर्तव्य कर्म आहेत त्याला आवश्यक असलेलं जे काही आहे ते मोहात न पडता प्राप्त करून घेणं आणि कसलंही कलेक्शन न करणं, असा नियम आपण सांगत होतो. पण त्याचा खरा अर्थ असा आहे की आपलं जीवन हे समष्टी जीवनच आहे, जोडलेलं आहे ते सगळ्यांना. पण जेव्हा माझा अहंकार मला काहीतरी वेगळं पाहिजे असं सांगतो, जे कर्मामध्ये सुद्धा माझ्या बसत नाही, त्यावेळी एकतर वासना वाढण्याचा चान्स, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं जे जीवन आहे ते
विच्छिन्न होतं, वेगळं होतं, समष्टीपेक्षा वेगळं होतं. एकसंध आहोत आपण, एकसंध, सगळे मिळून आहोत, सगळे मिळून आहोत आपण, एकटं नाही. तुम्हाला समजा सांगितलं की आता तुम्ही खेळायला जाणार आहात, तुम्हाला प्रत्येकाला बॉल मिळेल. एक जण गेला, त्याला म्हटलं एकटं नाही, एकटं नाही, एकटं नाही, जेव्हा सगळ्यांना मिळेल तेव्हा तुला मिळेल. कधीही सगळं तोडून जे जायला नकोय तेच आपल्या अंगवळणी जास्त आहे, कारण मुळाशी अहंकार. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. परमेश्वर काय करतो, आत्माराम काय करतो? अनेक मैलांच्या प्रवासाला निघालेला आहे. तो शरीर धारण करतो आणि शरीर सोडून देतो. तर ज्यावेळी तो शरीर धारण करतो की जेव्हा तो ती सोडून देतो, तेव्हा तो काय करतो? तेव्हा तो इंद्रियांना घेतो आणि इंद्रियांना त्यांच्या स्थानापासून घेऊन जातो. काहीतरी एक प्रोसेस असेल. ज्यावेळी तो देह टाकून देतो त्यावेळी काही क्षण तो इंद्रियांना त्यांच्या स्थानापासून सोडून देतो. स्थूल शरीराला सोडून हे शरीर जातं. आणि आता काय होतं माहिती का? जड शरीर निघून जातं आणि इंद्रियांना तो नेतो काही काळ. त्याच्यामुळे व्यक्तिगत असे शारीरिक, मानसिक, बौद्धिक अभिव्यक्ती इथे शिल्लक राहत नाही. सूक्ष्म शरीर कसं सेफ ठेवायचं हे तो करतो. कारण त्या सूक्ष्म शरीराला पुन्हा स्थूल शरीर द्यायचंय ना, त्याला सुटेबल असं, तर त्याचं हेळसांड होता कामा नये. आणि आता इथे केवळ मृतदेह शिल्लक राहतो. आता काय होतं माहिती का? मृत्यू समयी जितकं चांगलं आणि वाईट भांडवल आहे तुमच्याकडे, चांगले विचार, वाईट विचार, चांगल्या वृत्ती, वाईट वृत्ती, चांगली केलेली कर्म, वाईट केलेली कर्म. आता पश्चाताप होऊन काहीच नाही. आता देह पण नाही आहे तुम्हाला विचार करायला. आता ते शिल्लक राहतं बरं का. आणि
हा जो सूक्ष्म देह आहे तो त्यावेळी सगळ्या आजूबाजूच्या कार्यशक्तींना गोळा करतो. सूक्ष्म देहाची स्पीड खूप असते. तुम्ही ऐकताय ना, हे थोडंसं कठीण आहे, नंतर म्हणाल तर एवढं सगळं सांगता येणार नाही. आता काय झालं, स्थूल देह निघून गेलेला आहे आणि सूक्ष्म देह म्हणजे मानसिक बौद्धिक ताकदी. आता ते शिल्लक आहे. सूक्ष्म शरीर आता शिल्लक आहे. मग आता काय, हे जे सूक्ष्म शरीर आहे त्याला स्पीड खूप आहे बरं का, अतिशय स्पीड आहे, फुल स्पीड. आणि काय होतं माहिती का, जे ते आपापल्या स्वतःच्या गुणधर्मानुसारच फक्त वस्तू अट्रॅक्ट करतं, तसं ह्याच्या देह जाण्यापूर्वीच्या वृत्ती, विचार, नंतर षड्विकार, गुण, सत्व रज तम, ते सगळं ते अट्रॅक्ट करतं आणि आपल्या बळाने तो सूक्ष्म देह अट्रॅक्ट करतो. योग्य समय आला की हे सगळं जे अटॅक केलं, मग त्याच्यात काय चांगलं आहे काय वाईट आहे माहिती नाही बरं का. तुमच्या मृत्यूच्या आधीच्या जीवनवृत्ती, जीवन सवयी जे काय आहे ते सगळं घेऊन तो ते सूक्ष्म देहात तो ते अट्रॅक्ट करतो, फुल स्पीडने अट्रॅक्ट करतो. आणि मग त्याला मात्र योग्य वेळी पुन्हा परमात्मा योग्य तो देह धारण करतो. तेव्हा आधीचं मृत्यूच्या पूर्वीचं जीवन, नंतर सूक्ष्म शरीर झाल्यानंतरचं जीवन, हे सगळं त्यांनी कसं ग्रास्प केलेलं असतं. हे त्याला जेव्हा जड शरीर मिळतं दुसऱ्या जन्मात, सुरुवातीला ते बाळ छोटं असतं, काहीच कळत नाही. मोठं झाल्यावर या जीवाला किती त्रास आहे, किती आनंद आहे ते कळायला लागतं. अशी गंमत आहे. त्याच्यामुळे खरं सांगायचं तर जीवनाच्या प्रत्येक क्षणी लोक वेळ म्हणतील, पण आपण हळूवार होऊन मागे पुढे जाऊन विचार केला पाहिजे आपण हे काय करतो आहोत. एकदा कुणाला एवढंसं दुखावलं, त्याला ते जर लागण्याची वृत्ती असेल, त्याने मला खूप दुखावलं असेल समजा, पण माझी वृत्तीच नाही, कारण मला ना फोल आहेत या सगळ्या गोष्टी, फोल, कोणी काही बोलो, परंतु त्याचा जर लागण्याचा स्वभाव असेल तर ते मात्र मला लागतं. जनी सर्व लोकासी रे निववावे, सतत लोकांना शांतच करत जावं. कोण कोणत्या प्रवृत्तीचं कोणामध्ये किती सामर्थ्य आहे. आणि केवळ जीवन म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे. केवळ हे जीवन कशासाठी, आपला इंटरेस्ट काय ठेवावा, सामर्थ्य आहे चळवळीचे. चळवळ करून प्रत्येक काम करायचं आहे. हे काय आहे, रणभूमी आहे, युद्धभूमी आहे. चळवळ करायची, चळवळ मांडायची आणि काम करायचं, आपली कर्म पूर्ण करून घ्यायची.
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे. जो जो जे जे कर्म पूर्ण करील, फक्त त्याच्यासाठी सामर्थ्य आहे चळवळीचं. नाहीतर तमोगुणी माणसासाठी त्याचा काय उपयोग. हे चैतन्य तत्व रोज करतं तरी काय. आपण कसे काय इतके उभे आहोत. काय सगळं काय आपण नाही करत आहे. नुसते काजू बदाम खाऊन काही होत नाही. हे कसं तो चैतन्य परमात्मा कसं टिकवतो. तो इंद्रियांना नेहमी आकर्षून घेतो. का प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर जाऊ नये मोहपाशात. पण कोणासाठी माहिती आहे. ज्याला ज्ञान घ्यायचं आहे त्याच्यासाठी, इतरांसाठी नाही. त्यांना ज्ञानापासून लांबच राहायचं आहे. अशा रीतीने हे चैतन्य तत्व आपल्या शरीरामध्ये सतत स्फुरलेलं असतं. प्रेरणा असते. आपल्याला छान वाटतं की नाही. नुसती धावपळ धावपळ धावपळ. अरे हे राहिलं करायचं, ते राहिलं करायचं. प्रेरणा मिळते आपल्याला जगायला. हे चैतन्य तत्वामुळे आवश्यक ते सगळं तो आपल्याला मिळवून देतो. आनंद, प्रेरणा, धावपळ आणि इंद्रियांना, मनाला शक्ती देऊन ती टिकवून धरायचा प्रयत्न करतो. जीवनामध्ये खचण्यासाठी पुष्कळ प्रसंग असतात, पण तेही परमेश्वराला द्यावेच लागतात. काय करणार. तो एक भाग आहे आपल्या आयुष्याचा. आणि एक लक्षात घ्या की आपल्या अवयव सुद्धा चांगले असणं. माझ्या आईचं हे काय डोळे, कान किती छान होते. शेवटपर्यंत स्पष्ट ऐकू यायचं. स्पष्ट ती बोलायची. इतकं वय झाल्यावर लोकांचं ते बोलण्यात सुद्धा हे येतं, पण नाही, कधीच नाही. हा मनाचा बक्केपणा असतो. मनाचा बक्केपणा कधी येतो. ज्ञान झालं की. ज्ञान कधी होतं. चैतन्याला चिकटून राहिलं की. तेच आपली काळजी घेतं. आणि त्याच्यामुळेच आपण सगळं अभिव्यक्त करू शकतो. अभिव्यक्ती होते आपल्याकडून. आणि हे ते आनंद तत्व जे आहे, चैतन्य तत्व, हे सगळं कसं करतं हे आता 8व्या श्लोकात दिलं आहे, पण ते आपण उद्या बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि